खरं सांगू का, मला ह्या 10 दिवसांमध्ये कळालं की पहिल्या पिढीतल्या सासूरवाशिनींना हा गौरी गणपतीचा खेळ किती त्यांच्या महत्त्वाचा होता. कारण का त्यांना हे 4-5 दिवसाचंच त्यांचं माहेरी येऊन मनसोक्त आयुष्य जगत होते. तुम्हाला दिसतच असेल की आमच्या आईच्या तोंडावर आमची आई किती खुश होती. आईला मणक्याचा त्रास आहे, कमरेचा त्रास आहे, पण आम्ही खेळताना बघितलं आईला राहवलं नाही. आई शेवटी कळशी, रेश्माताईने तर हद्दपार केली, भरलेली कळशी ओतली आणि सूप घेतलं. एकच होतं, बाकीच्यांनी झिम्मा खेळला, आईनं कळशी आणि रेश्माताईनं सूप. असा आमचा जोडा जमला ना. पण कळशी आमची घुमतच नव्हती, म्हणून रेश्माताईने पायातली जोडवी बोटात घातली आणि 4-5 दगडी आणि कळशीमध्ये घातली. मग काय, आमची घागर घुमायलाच लागली. पूर्ण घरात आमच्या घुमू दे आवाज चालू झालेला. परत आमच्या सासवा-सुनाचा जोडा चांगलाच रमला की नाही. आईला आमचं कसं जमते, मला जमणं झाले, पण आमच्या आईला जमते. काय सांगू, घर नुसतं असं डोक्यावर घेतलेलं. आणि आम्ही जेवढी मजा करत होतो ना, तेवढेच आमचे पप्पा पण म्हणजे सासरे सुद्धा मजा करत होते. आमची आज गौराई खऱ्या अर्थानं खुश झाली असणार आहे.